आणि मी असं ऐकलंय की राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा म्हणाले की आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये मनुस्मृतीचं जे आहे जो शालेय शिक्षणामध्ये सहभाग होऊ देणार नाही. तर मला असं वाटतं की ते त्यांनी जे स्टेटमेंट केलं त्याप्रमाणे ते वाक्य सुद्धा आणि हे प्रकरण ताबडतोब संपवायला पाहिजे. मी माझ्या मीटिंगमध्ये सांगितलं, माझ्या पक्षाच्या मीटिंगमध्ये, हे खरं आहे की नाही की 400 पार आम्ही महायुतीच्या जागांचा किंवा देशभरामध्ये प्रचार केला. त्याचा उलट प्रचार असा झाला की 400 पार हा संविधान बदलण्यासाठी वापरला जाणार आहे. 400 पार त्यांना पाहिजे आणि तो प्रचार एवढा दलित समाजामध्ये, मागासवर्गीयांमध्ये एवढा तो घुसला की नंतर मोदी साहेबांनी सुद्धा आपल्या एका चॅनलवर जवळजवळ 15-20 मिनिटं जे आहेत त्याच्यावर विश्लेषण दिलं की असं नाही आहे, असं मी काही करणार नाही आहे, त्याची काही आवश्यकता नाही आहे. ते तर एवढे म्हणाला की ते एवढं भरभक्कम आहे संविधान की प्रत्यक्ष बाबासाहेब आंबेडकर सुद्धा आपला वाटलं याच्यात काही करावं तर ते सुद्धा करू शकणार नाही, असं त्यांचं वाक्य आहे. परंतु शेवटी काय, जो प्रचार होतोय तो प्रचार झाला आणि म्हणून आता ते संपलं नाही. आता हे आणखीन निवडणुका येत आहेत, ते सगळ्यात लक्षात घेऊन हा बैल म्हणजे मार हे कशासाठी करतायत ते थांबवावं काय, आणि आपला रेग्युलर जो काही कार्यक्रम आहे तो लोकांपुढे मांडावा, चांगला कार्यक्रम मांडावा. काय ज्ञानेश्वरी मांडा, तुम्ही संत तुकाराम मांडा, सावतामाळी मांडा, चोखोबा, जनाबाई, हे जे सगळे संत कबीर सांगा, महात्मा फुले सांगा, आंबेडकर साहेबांना सांग काय म्हणतात ते सांगा, शाहू महाराजांना सांगा, आणि खूप आहे ना या सगळ्या बाबतीमध्ये. त्याच्यावरच तुमचं काय अडलेलं आहे आणि म्हणून याला आम्ही तरी विरोध करत आहोत आणि करणार आहोत.